फोन इन आपल्या आवडच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन आपली आवड हा कार्यक्रम. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुले छत्रपती संभाजीनगर येथून संवाद करीत आहे शिंदे साहेब. स्वागत आमच्या फोन इन आपल्या आवडमध्ये आपलं मनापासून. नुकताच आपण सिंदूर ऑपरेशन म्हणजे सक्सेसफुली आपण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याने बरोबर आहे विक्रम गाजवून शत्रूला परास्त केला. हो अगदी म्हणजे आपल्या भारतीय सैन्य दलानं म्हणजे वायुदल असेल, आपलं हवाई दल असेल, आपली नौसेना असेल, तर आपल्या या भारताच्या शूरवीर जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावत प्राणपणानं लढत जे आहे देशावरती ज्या पद्धतीचं एक आक्रमण होऊ पाहत होतं, या आक्रमणाला, या संधीला, दहशतवादाला नेस्तनाबूद करण्याचा प्रयत्न त्यांच्या अतुल अशा पराक्रमानं, शौर्यानं हा जो केलेला आहे, त्यासाठी आपण आपल्या या तिन्ही सैन्य दलाच्या जाबाज शिपायांसाठी जे आहे ते एक प्रकारचा सॅल्यूट जे आहे, मानवंदना जी आहे आपल्या माध्यमातून ती व्यक्त करूयात. त्यांचं समर्पण, देशासाठी असलेले हे त्यांचे प्रयत्न, याचं प्रत्येक भारतीय नागरिकांना स्मरण ठेवावं आणि जागरूकतेनं ज्या ज्यावेळी शक्य असेल त्या पद्धतीनं आपण देशासाठी काय करू शकतो, तर सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपण आपल्याला जे जे शक्य होईल ते करणं अपेक्षित आहे. क्या बात है शिंदे साहब, आपने तो पूरे उसका निचोड कर दिए. आता त्यांच्या पराक्रमामुळे आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. बरोबर आहे. आपली म्हणजे आपली धरोहर, संपत्ती, आपले आचार विचार, परंपरागत आपले देवालय हे म्हणजे सुरक्षित आहेत त्यांच्या कृपेमुळे. बरोबर आहे. आता विषयाला पाहता शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. अरे वा, क्या बात आहे. या गीताचा आस्वाद माझ्यासमोर अनिल नाईक सुद्धा घेतील आणि सर्वांना या देशभक्ती प्रेमामुळं एक आपल्या देशाच्या प्रति प्रेम, अनुराग आणि देशात म्हणजे नागरिकत्व चांगल्या रीतीनं निभावं आणि संविधानाची मान ठेवून आपलं वर्तन आणि एक उत्तम नागरिक म्हणून आपण सिद्ध व्हावं अशी अपेक्षा. खूप छान. या निमित्तानं छान अशा विषयाची आपण व्यक्त झालात, आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि या निमित्तानं आपण आपल्या भारतीय सैन्य दलाच्या सर्व अधिकाऱ्यांचं, आपले सैन्य दलातले जवान असतील त्यांचं स्मरण या निमित्तानं आपण करूयात आणि त्यांनी ज्या नेटानं ही सगळी मोहीम जी आहे ती यशस्वी करून दाखवली आहे, त्यासाठी या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सर्वजण अभिनंदन करूयात, त्यांचं पाठबळ वाढवूयात आणि या निमित्तानं मराठा तितुका मिळवावा चित्रपटातलं हे जे गीत सुचवलंय, शूर आम्ही सरदार, आम्हाला काही कोणाची भीती, ही छानशी अप्रतिम अशी रचना आज कार्यक्रमात आपण त्यांच्यासाठी प्रसारित करूयात. धन्यवाद फोन केलात त्यासाठी. धन्यवाद. 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 सरदार आम्हाला काय कुणाची भीती, सरदार आम्हाला काय कुणाची भीती, आम्हाला
धर्मा पायी प्राण घेतल हाती सरदार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीची लगीन लागल जडली येडी प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर अंतरदार आम्हाला काय कुणाची भीती कटून मराव हेच आम्हाला ठाव जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशाबाई सारी विसरू माया ममता नाती देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर अंतरदार आम्हाला काय कुणाची भीती नमस्कार. हॅलो. हां, आपली आवड ना? कार्यक्रम फोन इन आपली आवड. हो, मी राऊत बोलते बिबेवाडीवरून. सर बोला. आपण कोण बोलताय? कैलास शिंदे. वा, छान. तुमचा आवाज बरा वाटतो ऐकायला. अहो, काल माझ्या मुलीचा लग्नाचा वाढदिवस आहे, 25 लागलंय. बर. तर मला त्या दोघांसाठी गाणं लावायचंय. माझं घर माझं संसार मधलं. तर दोघांचे ऍक्सिडेंट येते. बर. बोला. नाव ते मुलीचं नाव आहे गीतांजली रासकर, नाव आहे हेमंत रासकर. बर. आता 25 लग्नाचा वाढदिवस सुरू आहे, पुढच्या वर्षी करणार आहे. बर. गीत कोणतं ऐकूया त्या चित्रपटातलं? माझं घर माझं संसार मधलं, दृष्ट लागण्या जोगे सारे. बर. हे शीर्षक गीत या चित्रपटाचं? हो. अच्छा. हो, नक्की ऐकूयात कार्यक्रमामध्ये हे गीत आज. हो, चालेल. धन्यवाद फोन केला त्यासाठी. हो, हो. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत. हो, धन्यवाद. दृष्ट लागण्या जोगे सारे, गाल बोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचोके, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. दृष्ट लागण्या
तृप्तीची. शांत सावली इथे जग दोघांचे असे रचुकी. स्वर्ग त्यापुढे फिका पडे, स्वर्ग त्यापुढे फिका पडे. हॅलो. कैलास शिंदे सर, नमस्कार. नमस्कार. आणि छान असा पावसाचा गारवा आहे आणि याच गारव्याचा आनंद आपण लता मंगेशकर यांच्या गाण्याने घेऊया. असा हा बेबान वारा, नदीला पूर आलेला, आणि सगळीकडेच ह्या गारव्याचा आनंद. काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय आणि त्यांना नक्कीच हे पुन्हा त्वरित ते सुरळीत चालावं. आणि काही ठिकाणी दिलासा सुद्धा मिळालाय जिथं गरमी होत होती खूप प्रमाणात ते पावसामुळं, हवेमुळं. हो हो. मी आपला आकाशवाणीचा श्रोता नवनाथ शिंदे बोलतोय. नवनाथ शिंदे बोलतायत आणि नवनाथ शिंदे यांचं आमच्या फोन इन आपल्या आवडमध्ये अगदी मनापासून स्वागत. जसा पावसाचा उल्लेख केलाय, बेभान वारा वाहतोय, विजा चमकतायत, काही ठिकाणी विजा पडतायत आणि समाज माध्यमांवरती वेगवेगळी मीम्स आता सध्या जी आहे ते ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत की असं म्हटलं जातंय की यंदाच्या वर्षी पावसाळा जो आहे तो बहुतेक पुण्यातनं केरळकडे जाणारा दिसतंय. मान्सूनचं आगमन जे आहे ते म्हणजे पुण्यातनं केरळकडे जाणार आहे. पुण्यातून केरळकडे जाणार. हा. आणि तसंच आता लोकांनी काय करायची आहेत, गरम गरम भजी खायची आहेत की आंबे खायचे आहेत की आंबा भजी खायचे आहेत, असेही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली या निमित्तानं. म्हणजे काय, रेनकोट बरोबर ठेवायचा, स्वेटर बरोबर ठेवायचा, छत्र्या बरोबर ठेवायच्या की काय करायचं नेमकं जे आहे ते. पावसाचं खरं आगमन व्हायला थोडंसं अजून अवधी आहे, आठवड्याभराचा वगैरे असं वाटत असताना थोडासा हा पूर्व मोसमी पाऊस जो आहे तो जो सगळीकडे पडतोय, या निमित्तानं जे गीत सुचवलंय ते लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे छानसं भावगीत कार्यक्रमात आज नक्की ऐकूयात. नक्की. माझी मिसेस निशा शिंदे आणि त्याचबरोबर आमचे राजू टिळेकर, लता टिळेकर, अंकिता टिळेकर, पूजा, माऊली शिंदे, अजय, हे सगळे रसिक श्रोते या गाण्याचा आनंद घेऊ शकतात. धन्यवाद नवनाथजी, फोन केला. हे छानसं गीत ऐकूया तुमच्यासाठी. बेभान हा वारा,
पूर आलेला कशी येऊ कशी येऊ. कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे सोडिले धागे. कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे सोडिले धागे. बुडाले गाव ते आता बुडाले नावही मागे. दिले हे दान दैवाने करी माझा कशी घेऊ करी माझा कशी घेऊ. नदीला पूर आलेला नदीला पूर आलेला कशी येऊ कशी येऊ. असा बेभान हा वारा. हॅलो, हॅलो, नमस्कार. नमस्कार. हम्म. मी मुक्काम मिरघवन तालुका करमाळा इथून शालंदर कुलकर्णी बोलतोय. शारंगधरजी, स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये. फोन इन आपली वडमध्ये बोला. आपण कोण बोलताय सर? कैलास शिंदे. नमस्कार बर का. बोला ना. मला एक भक्तिगीत ऐकायचंय. हम्म. रुद्राक्षाच्या नको तमाळा नको त्रिकाळी स्नान बुकेला भक्तीला भगवान. बर, वा. हा, हे आर्यन पराडकरांनी गायले. धन्यवाद. चालेल, फोन केला त्यासाठी धन्यवाद. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे भक्तिगीत. रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्नान भुकेला भक्तीला भगवान भुकेला भक्तीला भगवान. रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्नान भुकेला भक्तीला भगवान भुकेला भक्तीला भगवान. सेवून कण्या तो विदुराचा संगडी त्या सुदाम्याची पोह्याची आवडी. भाव भक्तीचे तयावडे एकच तुळसी पान भुकेला भक्तीला भगवान भुकेला भक्तीला भगवान. तुझे उखाल तो नामदेव विठ्ठला दामाजी साठी धेड हरी जाहला. जनी संगती तू त्याला भक्तांचा अभिमान भुकेला भक्तीला भगवान भुकेला भक्तीला भगवान. एकनाथा सदने विठ्ठल भरतो घडे तुकयाची भोळी भक्ती त्या आवडे. वारकऱ्यासह नाचू लागे भजनातही भगवान भुकेला भक्तीला भगवान भुकेला भक्तीला भगवान. रुद्राक्षांच्या नको
पोटमाळा नको त्रिकाळी स्नान भुकेला भक्तीला भगवान भुकेला भक्तीला भगवान. हॅलो. नमस्कार. नमस्कार. चिंतामणी ठेवरीतून औदुंबर पणकर बऱ्याच दिवसांनी बोलत आहे. बोला औदुंबर, स्वागत आमच्या फोन इन आपल्या आवडमध्ये. तर पावसा नेमका सुरू झालेला आहे आणि सगळीकडे पाऊस वातावरण आहे. बर. त्या निमित्ताने एक गाणं ऐकायचं उषा मंगेशकरांच्या आवाजातलं. बर. हे गाणं आहे तर हे ऐकण्याची इच्छा आहे. बर बर. आणि एक तसं एक छान वातावरण सगळीकडे, सगळं शेतीवर हिरवीगार झाली आहे, वातावरण गार झालं. फक्त एवढंच की नुकसान पण शेतकऱ्यांचं खूप झालेलं आहे. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांनी जर पिकवलं तर आपण सुखी होऊ, शेतकरी सुखीच आपण सुखी. बरोबर ना. हो ना. पण आता असं निसर्गाच्या पुढे म्हणतात ना, काही चालत नाही झालेलं आहे. तर हे म्हणजे हे जे गाणं आहे हे माझे मित्र अनिल नाईक बर यांना देखील ऐकायचं आहे. तर मी आशा करतो की हे गाणं मला ऐकायला मिळेल. हो. धन्यवाद सर. धन्यवाद फोनसाठी. छळी मधला तूच पहा, तूच
हॅलो. हॅलो. हां, मला एक गाणं ऐकायचं आहे, मराठी गाणं. कोण बोलतायत? प्रल्हाद देशपांडे. बोला प्रल्हादजी, स्वागत आहे आमच्या फोन इन आपली आवडमध्ये. हो, देवापुढे माणूस या चित्रपटात रमेश पारकर यांनी गायलेलं गीत, शीर्षक गीत. हां हां, हे ऐकायचं आहे. बर, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत. हो हो हो. अर अर मानसा तू येडा का खुळार, अर अर मानसा तू येडा का खुळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. घडी भरी नाही कुणाचा भरोसा, तुला कोण देई मनाचा दिलासा. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. घडी भरी नाही कुणाचा भरोसा, तुला कोण देई मनाचा दिलासा. वाऱ्यावरी फिरतो हा, वाऱ्यावरी फिरतो हा जीव पांगळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. साऱ्या दुनियेचा देव जन्मदाता, आम्ही बनवितो त्याच भगवंता. विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. साऱ्या दुनियेचा देव जन्मदाता, आम्ही बनवितो त्याच भगवंता. देवा घरी माणसाचा, देवा घरी माणसाचा न्याय आंधळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार, देवा पुढ माणूस पाला पाचोळार. हॅलो. हॅलो, फोन इन आपली आवड. कार्यक्रम फोन इन आपली आवड. हा, नमस्कार सर. रामदास मेवाने बोलतोय सर, पारगावर. मग बोला रामदास. काय नाही, तुमचे कार्यक्रम सगळे चांगले असतात, आम्ही नेहमी ऐकतो. तर आज आपल्या आवडमध्ये एक गीत ऐकत होता. कुठलं गीत ऐकूयात? आता सध्याला पावसाचं वातावरण आहे. तुझ्या वाचून कर्मेला या चित्रपटातलं गुज ओठांनी ओठानं सांगायचं, तुझ्या पावसाचं दोघांनी भिजायचं. अच्छा, हा, ते गाणं ऐकायचं होतं. बर बर. आणि काही नावं देतो. सांगा. बोरुलीचे अली नाईक, औरंगाबादचे बाहुबली फुरचुले, वारजे मायवाडीच्या पल्लवी उपाशे, कोथरूडचे नागेश नाईक नेवरे, केशनरचे संभाजी भोर आणि वाघोलीचे संजय भैरत, मावद्यांचे सीताराम मुंडे आणि संदीप भालेराव, आणि बिबेवाडीचे भगवान बेंडे. अच्छा, या सगळ्यांना श्रोता परिवारातल्या सदस्यांना हे गीत ऐकायचं आहे आज कार्यक्रमामध्ये. हो 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 हो.
अच्छा, बर. चला, रामदास मेमाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी तुझ्या वाचून कर्मेना चित्रपटातलं हे गीत जे त्यांनी सुचवलंय ते कार्यक्रमात आता प्रसारित करीत आहोत तुमच्या पसंतीवर. धन्यवाद. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार सर, मी विजय बायस बोलतो, गंगापूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. बोला विजय बायस. आणि आपण खूप छान रीता कार्यक्रम सादर करता. आपले धन्यवाद सर. बर, तुमचे धन्यवाद. कार्यक्रम ऐकता एवढ्या प्रेमानं आणि वेळोवेळी आम्हाला तुमचे अभिप्राय कळवता, सांगता, त्यासाठी. हो सर, नक्की नक्की. सर, आज एक गीत ऐकायचं होतं. कुठलं गीत ऐकूयात विजय बायस? सरच्या चित्रपटातलं गीत ऐकू सर. कुठलं गीत? मी काट्यातून चालून टाकलं. खूप छान गीत आहे सर. बर. हो, या गीताचा आनंद आपण सर्व रेडिओ श्रोते मिळून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायचा आहे. चला घेऊया तुमच्या पसंतीचं हे गीत सर्जामधलं, ऐकूया तुमच्यासाठी. हो.
धन्यवाद. धन्यवाद. हा. चल हट. गग्गा सरदा थांब ना. मी काट्यातून चालून थकले. मी काट्यातून चालून थकले. तू घोड्यावर भरदारी. तू घोड्यावर भरदारी. माझ्या ढोलावरी जीत ही. माझ्या ढोलावरी जीत ही. नको दाखव तू शिरजोरी. नको दाखव तू शिरजोरी. तू निमताला ढोल वाजवित. डोंगर माथा जिंकून आलो. बळ मुठीत ह्या भारी. बळ मुठीत ह्या भारी. मी काट्यातून चालून थकले. मी काट्यातून चालून थकले. हॅलो. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार सर. सर मी चिंचवडवरून संतोष शेट्टी बोलत आहे. बोला संतोष. हा सर. आणि मी ब्लाइंड आहे सर. बर. सर मी चिंचवड म्हणून आपलं थर्मल चौकात आमची ट्रेनिंग सेंटर आहे, हँडिकॅप सेंटर. बर. तिथून बोलत आहे सर. बर बर बोला ना. हा हा सर. सर आपण कोण बोलताय? मी कैलास शिंदे बोलतोय. नमस्कार सर. सर मला एक गाणं ऐकायचं होतं सर. कुठलं गीत ऐकूयात संतोष आज? सर मला नशिबन चित्रपटातलं तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय हे गाणं ऐकायचं तुम्हाला. हा सर. बर. चित्रपट पाहिजे सर मी. खूप छान आहे सर. चित्रपट पण छान आहे आणि त्याच्यात गाणे पण चांगले आहेत सर सगळे. अरे वा. हो सर. हा सर. ओके. हा सर. चला तुमच्यासाठी हे गीत ऐकूयात नशीबवान चित्रपटातलं. सर गाणं शक्यतो पूर्ण लावा सर. पूर्ण लावू? हो सर पूर्ण लावा सर. ठीक आहे चालेल. हो सर. ओके. ठीक आहे. ओके थँक्यू सर. तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय. तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय. माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय. माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय. तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय. तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय. माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय. माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय.
हास्यामधून, थोडं स्पर्शामधून, थोडं हास्यामधून, थोडं स्पर्शामधून, शब्दा वाचून सार उमगतय, शब्दा वाचून सार उमगतय. माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय, माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय. हॅलो. हॅलो. हा नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. हा बऱ्याच महिन्याने भेट होते असं म्हटलं तरी झालं ना. हा बोला बोला बोला. गाणं द्यायचं होतं. बोला भातखंडेजी, स्वागत आमच्या. कसे आहात आधी पहिले? मी छान आहे, छान आहे, छान आहे. कारण बरेच दिवस भेट नाही म्हणून विचारतो. ठीक आहे हात. हो 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 हो. फोन इन तर आम्ही ठीक हो. हो कारण तुम्ही कार्यक्रम जेव्हा देणार तेव्हाच आम्ही ऐकणार ना. हो ना, बरोबर बरोबर. हा आणि तुमचं आता ते जरा प्रभात वंदन जरा थोडस निरस वाटलं मला. थोडं आधी तुम्ही नव्हता आणि मध्ये पण मग तुमच्या पूर्वीचं खूप ते गाणी जरा बरी वाटायची. अच्छा बरं. हा बरं आता मुद्द्याकडे वळतो. बोला. हा तर मला हे गाणं द्यायचंय. कृष्णराज शेंडे यांनी गायलेलं मानापमान नाटकातलं पद चंद्रिका ही जणू. अरे वा. आणि हे गाणं तुम्हीच मर्मबंधा ठरी ठेव या कार्यक्रमात सादर केलं होतं. अच्छा. हा 12 मार्च 2025 रोजी तुम्ही हे गाणं सादर केलं होतं. वा वा वा. बरं म्हणजे मला शोधायला सोपं पडेल आता तुमच्या या संदर्भावर. हा हा कारण ही अशी जी दुर्मी गाणं ते मी नोट करून ठेवली. म्हणजे तारीख कधी लागला आणि कोण गायक हे महत्वाचं असतं. कारण अशांच्या ध्वनिमुद्रिका फार कमी असतात ना. हो हो बरोबर बरोबर. त्यामुळे त्यांनी एक काही गाण्यांचे नोट करून ठेवले. ती जर गाणी तुमच्याकडे पाठवायची जर फरमाईसाठी तर मला 2 वर्ष जातील. कारण 2-3 महिन्यांनी एक गाणं पाठवायचंय समजा. हो हो बरोबर बरोबर. बाकी काय आणखी? बाकी छान मजेमध्ये चाललंय. हा आणि सर एक सांगितलं तर राग नाही ना. बोला बोला बोला. बऱ्याच चुका होत आहेत हो या त्या आपल्या तुमचे नियोजक आहेत ना त्याच्या बऱ्याच चुका होतात. म्हणजे ते शब्द इतकं लिहून पाठवायचं ठरवलं तर मला बंद पाकिटच पाठवावं लागलं. अच्छा अच्छा. पण मी म्हटलं हे कोणाचं उगीच मुद्दाम आहे कारण मला बरोबर वाटत नाही. पण आता दिवसेंदिवस ऐकायला मिळतं ते फारच चुका दिसत आहेत. आता विशेषतः बोला बोला. हा विशेषतः गायकांच्या बाबतीत त्यांच्या किंवा दुसऱ्या कोणा गीतकारांच्या बाबतीत. आता आज एक कोण नवीनच होते निवेदक आता लाखात लेखणीमध्ये त्यांनी सुधीर भट. मी म्हटलं नवीन असेल कोणतरी गीतकार पण मला ते सुरेश भट वाटलं. आणि मग त्यांनी करेक्शन केलं मात्र ते सुरेश भट म्हणून. पण ते सुधीर भट असंच सांगत गेले. त्या दिवशी 27 एप्रिलच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात कृष्णाजी प्रल्हाद खाडीलकर प्रभाकर 3-4 गाणी लागली. त्याच्यानंतर त्याच दिवशी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सौभद्र नाटक नाटकाचं नाव सांगितलं संशय कल्लोळ. अच्छा. म्हणजे अशा व्हायला लागलेत. मी हे खरं सांगू नये पण बरोबर. या संदर्भात संबंधित जे मंडळी असतील त्यांच्यापर्यंत आपला हा अभिप्राय जे आहे तो कळवला जाईल आणि जेणेकरून पुढच्या काही प्रसारणात ते जर आले म्हणजे जास्तीत जास्त मी काय असं होतात चुका आणि कोणी म्हणजे मी जरी बसलो तरी माझ्याकडून होणार. पण ते मी म्हणते पण शक्यतो अशा नावांच्या बाबतीत जरा कमी भाव आहेत मोठ्या लोकांची. एवढंच आहे बाकी काही नाही. चालेल चालेल. बाकी कार्यक्रम छान असतात. आपल्या मनमोकळेपणे बोललात बरं वाटलं. धन्यवाद 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 धन्यवाद. ओके ओके बाय. चालेल चालेल. हा David
देवी जाने कमला चंद्रधर मंडला चंद्रधर मंडला निघान वेडिले शोभा हॅलो. हॅलो. हा, फोन इन आपल्यावर कार्यक्रम फोन इन आपल्यावर. हा सर, या कार्यक्रमात मी 21 मार्चला फोन केला, त्याच्यानंतर आज फोन करते. अच्छा, म्हणजे 2 महिने पूर्ण झाले आपल्याला. हो, त्याने पाळलं 2 महिन्याचं अंतर. ओके, खूपच छान. आज एक गाणं ऐकायचं होतं, राजा शिव छत्रपती या चित्रपटातलं सर सर आल्या धारा भिजून या देह चिंब झाला ग, हे गाणं आहे ना. सर सर आल्या धारा सोसाट्याचा आला वारा, हे गाणं आहे ना, ते ऐकायचं आहे. हा, त्या कारण आता पावसाच्या दिवसांची सुरुवात झालेली आहे. हा, त्यानिमित्ताने हे गाणं ऐकायचं. बर, कोण बोलताय ते समजलं नाही. हा, मी चंद्रभागा पौळ बोलतेय. हा हा, बरोबर बरोबर. तर या कार्यक्रमात हे गाणं ऐकायला मिळावं अशी आशा करते. बर, ठीक आहे. तुमच्या पसंतीचं गीत सरसर आल्या धारा हे गीत तुमच्यासाठी प्रसारित करतोय कार्यक्रमामध्ये आज. धन्यवाद. हो, धन्यवाद. हो.
सजणीला भेटायला साजणानं यावं तसं माधवी पाऊस श्रोते हो, याबरोबरच आजच्या फोन इन आपली आवड या कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्व रसिकांचा आता निरोप घेतोय. आज कार्यक्रमासाठी ज्या श्रोत्यांनी फोन कॉल्स केले, त्यांच्या पसंतीची गीतं सुचवली, या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि ज्या श्रोत्यांनी या कार्यक्रमासाठी फोन केलेले आहेत तर त्या श्रोत्यांनी पुढच्या किमान 2 महिन्यांपर्यंत कार्यक्रमात फोन करू नये ही विनंती, जेणेकरून आमच्या नवीन श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. धन्यवाद.